जय शिवराय, जय भीम, जय संविधान। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शनतर्फे या ठिकाणी विठ्ठलवाडी स्टेशन समोरील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहेत आणि आज हे बांधकाम होत असताना या ठिकाणी आम्ही ते बांधकाम होऊ नये त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज आंदोलनाचा 95वा दिवस होत आहे। बेजबाबदार महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेला सामान्य माणसाचं कुठलंही देणं घेणं नाही, अशा या महापालिकेचा आम्ही प्रथम जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करून या ठिकाणी तुम्ही पाहत असतो हे जे मोठ्या प्रमाणात जे बांधकाम चालू आहे, या बांधकामामुळे पाऊस फक्त कालपासून थोडा थांबून पडत आहे, परंतु थोड्याशा पावसानं या ठिकाणी पाण्याची पातळी किती उंच झाली बघा। आणि जर अजून 1-2 तास जर पाऊस पडला तर ह्या पुराच्या पावसामुळं नाही तर ह्या बांधकामामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येऊन या ठिकाणी नदी किनारी जी वस्ती आहे ती उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। आणि आजही या पाण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात येत असलेलं पाणी याच्यामध्ये प्रशासनानं आत्तापर्यंत कुठलीही सोय केलेली नाही, आपत्कालीन व्यवस्था कुठलीही कार्यरत नाही। आणि जर या ठिकाणी येत्या काळात जर पूर आला तर या ठिकाणच्या नागरिकांना कुठलंही संरक्षण दिलेलं नाही। आणि या ठिकाणी पाहत असाल किती मोठी नागरी वस्ती आहे, या नागरी वस्तीमध्ये जर आणखी जास्त नाही तासभर पाणी पडलं तर बघा हा नाला पूर्णपणे बुजत आलेला आहे। हे बांधकामामुळं किती मोठ्या प्रमाणात जर हे बांधकाम खुलं असतं तर कदाचित ह्या पाण्याची पातळी आणखी 5 ते 6 फुटाने खाली असते, परंतु या बांधकामामुळं नदी बुजवली गेली आणि ह्या नदी बुजवल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पातळी फार मोठ्यात वाढलेली आहे। आणि येत्या काळात असाच जर पाऊस सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जीवितहानी होऊ शकते, घरादाराचं संसार सामानाचं संपूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं। तरी प्रशासनानं योग्य ती लवकरात लवकर काळजी घ्यावी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि आपत्कालीन व्यवस्था लवकरात लवकर तैनात करण्यात यावी याची त्यांना नोंद घ्यावी। आणि पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय संविधान।